सनातनी धर्मामध्ये पार्थिव अंत्यसंस्कार करताना देह जाळला जातो। काही काही ठिकाणी प्रथा खूप वेगळ्या आहे, पण एका ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार आपल्याला आज बघायला मिळेल। एक व्हिडिओ मी या क्लिपमध्ये टाकणार आहे। एवढी खंतदायक आणि वेदनादायी व्हिडिओ आहे की त्याची चर्चा करणेच नाही। ही गोष्ट आहे ग्रुप ग्रामपंचायत आपटाची आजची। दाबोलवाडी आदिवासी समाजाची एक स्त्री गिरिजी गणा वाघे, वय वर्ष 65 ते 70 असेल, तिचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला। मृत्यूच्या वेळी वाडीतील कुटुंब आणि त्यांचे वाडीतील ग्रामस्थ ते अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले आणि त्या स्मशानभूमीला पत्रेच नव्हते। भर पावसात देह ठेवला गेला। आदिवासी समाजातील काही तरुणांनी त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः पत्रे आणले। ते पत्रे त्या देहाच्या वरती हाताने पकडले गेले। ही किती खंतदायक आणि वेदनादायी गोष्ट आहे। याची जाण नसलेले ग्रुप ग्रामपंचायत आपटाचा ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, उपसरपंच हे सगळेच्या सगळे जबाबदार आहेत। त्याच्या जोडीला जबाबदार आहे पनवेल तालुक्यातील गट विकास अधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे जे सीईओ कार्यकारी अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत। जर अशा गोष्टी आदिवासी समाजासोबत आणि इतर समाजासोबत होत असतील तर ही अधिवेशन चालू आहे, ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे। माझी विनंती आहे प्रशासनाला की या सगळ्या भ्रष्टाचारी करप्टेड अधिकारी आणि सदस्यांविरुद्ध अधिवेशनात हा मुद्दा मांडला गेला पाहिजे। या मुद्द्याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या दखल घेऊन त्या अशा गोष्टी जिथे जिथे घडत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। विनंती पुन्हा एकदा करतो की अशी गोष्ट होणे नाही। हा धर्माचा अपमान केला जातोय, हा त्या कुटुंबाचा अपमान केला जातोय। ते कुटुंब आजच्या घडीला दुःख व्यक्त करेल का पत्रे धरत बसेल, हाच माझा प्रश्न प्रशासनाला आहे। काढा तो बरोबर व्हिडिओ निघणार।